सोमनाथ सूर्यवंशी एक उच्च शिक्षित तरुण, एक संविधानवादी कार्यकर्ता, ज्याला संविधानाच्या रक्षणासाठी सन्मानासाठी आवाज उठवला म्हणून पोलिसांनी अटक केली। कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी तातडीनं खोटेपणाचं एक स्क्रिप्ट तयार केलं। कोर्टाची परवानगी न घेता जे हॉस्पिटलचा पोस्टमॉर्टम अहवाल मागवला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुद्धा सांगितलं की सोमनाथचा मृत्यू त्याच्या छातीत दुखल्यामुळे झाला, त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे झाला असं सांगून सत्य लपवण्याचा प्रयत्न जसा पोलिसांनी केला तसाच प्रयत्न सरकारने सुद्धा केला। मात्र न्यायालयात बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभे राहिले। त्यांनी हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः न्यायालयात उभे राहून सिद्ध केलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तो पोलिसांच्या निर्दयी मारहाणीमुळे झाला। औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे वास्तव मान्य केलं आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। पोलिसांचा डाव उघडा पडला, पण पोलीस स्वतःच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले। पण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कायदेशीर टीमने पोलीस आणि राज्य सरकारचा खोटेपणा उघड केला आणि पोलिसांची दुटप्पी भूमिका न्यायालयासमोर मांडली आणि त्याचमुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। आज या ऐतिहासिक निकालाचा दिवस होता। खरं तर आपण आज याच विषयावरती चर्चा करत आहोत। या सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाच्या बाबतीतल्या या लढ्याची एक वेगळी बाजूसुद्धा आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर काही लोकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी लाँग मार्च काढली, त्याचा गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात पाठपुरावा आणि कायदेशीर न्यायालयीन लढाई लढणारे एकमेव बाळासाहेब आंबेडकर होते, हे आज आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे। सोमनाथच्या मृत्यूनंतर सरकारनं तुटपुंजी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती, पण सोमनाथच्या आईनं स्वाभिमानानं ती मदत नाकारली आणि ही माऊली म्हणाली की माझा विश्वास फक्त बाळासाहेब आंबेडकरांवर आहे आणि त्या माऊलीनं शेवटपर्यंत बाळासाहेबांसोबत लढण्याचा निर्धार केला आणि म्हणून आज या माऊलीला न्याय मिळाला आहे। विजयाताईंसारख्या हजारो मातांनी आपल्या मुलांना बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करण्यासाठी पाठवलं आहे, हे त्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे। आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या लढाऊ मातेसह बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या मातांचा हा विश्वास आणखी बळकट झाला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी यांची केस लढत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी खालच्या कोर्टापासून ते वरच्या कोर्टापर्यंत सर्वोच्च कोर्टापर्यंत ठामपणे लढा दिलेला आहे। आम्ही अशा नेतृत्वासोबत काम करतो आहोत जे केवळ भाषणं देत नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी अखेरपर्यंत लढतात। अशा नेतृत्वांच्या यादीत बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रक्रमावर आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची केस ही केवळ एक न्यायाची लढाई नव्हती, तर एक ऐतिहासिक टप्पा ठरली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डे आणि ॲडव्होकेट कीर्ती आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडली आणि सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला होता, हे सिद्ध केलं। आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळं आता कोणाचाही पोलीस कुठलीच मृत्यू झाला तर त्याला पोलिसांना जबाबदार धरता येणार आहे, कारण आजवर कायद्यात याची स्पष्ट तरतूद नव्हती। या निकालामुळं तो आता आधार तयार झालेला आहे। आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक आमच्यामुळे न्याय मिळाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेताना आपल्याला दिसत आहेत। याची खरं तर बौद्ध समाजानं कीव केली पाहिजे आणि त्यांना जिथे दिसतील तिथे अडवून विचारलं पाहिजे की निवडणुकीच्या वेळी आमच्या मतांवर डोळा ठेवून आमच्या वस्तीत येता, संविधान दाखवून आम्हाला भावनिक करता, पण प्रत्यक्षात आमची माणसं जेव्हा मारली जातात तेव्हा तुम्ही कुठे असता, असं विचारण्याची आज खरं तर वेळ आली। संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे, त्यात प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि अधिकार आहेत, पण संविधानाची विटंबना होते, कुणावर अन्याय होतो, तेव्हा संपूर्ण समाजानं समाज म्हणून रस्त्यावरती उतरायला हवं। पण आजही फक्त फुले शाहू आंबेडकरवादी जनता, बहुजन समाज रस्त्यावर उतरताना दिसतो, हे चित्र आपल्याला बदलायला हवं, कारण न्यायासाठी लढणं ही फक्त गरज नाही, ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी निभावणारे नेते जसे बाळासाहेब आंबेडकर आहेत, तसाच निर्धार आता आपण प्रत्येक नागरिकांना करायला हवा की जिथं अन्याय होईल तिथं आपण सगळ्यांनी रस्त्यावरच्या लढाईत सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे। शेवटी या निकालाच्या निमित्तानं मला आज एवढंच म्हणता येईल की सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। बाळासाहेब आंबेडकर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाताई यांनी दिलेल्या लढ्याचा हा मोठा विजय आहे। या विजयामुळे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या सर्वांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि संविधानामुळे
सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य लढणाऱ्या माणसाला न्याय मिळू शकतो याच्यावरती आता विश्वास निर्माण झालेला आहे. तर आपण ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे अशा पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि संविधानाच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक निर्धार केला पाहिजे की जिथंही कुठं संविधानाच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी असे सोमनाथ सूर्यवंशीसारखे लढणारे लोक उभे असतील, तेव्हा त्यांच्याबरोबर उभं राहण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे, एवढं मला वाटतं. आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो.